नमस्कार. निलिमाज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पालकची भाजी खायची म्हटले की लहानांबरोबर मोठेही कंटाळा करतात. बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही. पण आज मी तुम्हाला याच पालकच्या भाजीची मस्त टेस्टी तसेच क्रिस्पी पुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि या पुरीबरोबर हॉटेलमध्ये जी बटाट्याची रस्सा भाजी मिळते अगदी तशीच भाजी आज आपण करणार आहोत. ही पुरी भाजी तुम्ही नक्की करून पहा. खायला खूपच छान लागते. पालकची भाजी आवडत नाही म्हणणारेही आवडीने खातील. तुम्ही पाहू शकता पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या तर आहेतच, पण या पुऱ्या थंड झाल्या तरी अशाच फुगलेल्या राहतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी पालकची एक जुडी स्वच्छ निवडून घेतली आहे. ही भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये धुवून घेतलेली पालकची पाने टाकून 2 ते 3 मिनिट उकळून घेऊयात. ही भाजी जास्त वेळ शिजवायची नाही. 3 मिनिट झाले की गॅस बंद करून लगेच ही भाजी पाण्यातून काढून घेऊयात. ही भाजी गरम पाण्यातून काढली की लगेच यावरती थंड पाणी टाकणे, म्हणजे भाजी पटकन थंड होईल आणि जास्त शिजली जाणार नाही व त्याची पानेही काळी पडणार नाहीत. भाजी थंड झाली आहे. आता याची मिक्सरला पेस्ट बनवून घेऊयात. ही भाजी मिक्सरला फिरवताना यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूयात. अर्धा चमचा जिरे टाकूयात. तसेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पालकची छान बारीक पेस्ट झाली आहे. आता कणिक मळायला घेऊयात. कणिक मळण्यासाठी एक मोठा बाऊल म्हणजे साधारण 2 कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ घेतले आहे. यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा टाकूयात. रवा टाकल्यामुळे पुऱ्या एकदम क्रिस्पी होतात. पाववाटी बेसन पीठ घेऊयात. बेसन पिठामुळे पुरीला छान टेस्ट येते. पाव चमचा ओवा घेतला. हा ओवा हाताने थोडा क्रश करून टाकूयात. चवीपुरते मीठ टाकूयात. सर्वात शेवटी मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकून ही कणिक मळून घेऊयात. ही पेस्ट टाकल्यानंतर आधी पिठामध्ये मिक्स करून कणिक मळून घेणे आणि गरज लागली तरच थोडे पाणी लागेल असे टाकून ही कणिक घट्टसर मळून घेणे. ही कणिक मळत असताना मला थोडी पाण्याची गरज लागेल. यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकले होते, ते टाकून कणिक मळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कणिक छान घट्टसर मळून झाले आहे. आता याला झाकून 10 ते 15 मिनिट ठेवून देऊयात. तोपर्यंत भाजी बनवूयात. भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 बटाटे शिजवून याची साले काढून घेतले आहेत. कढई गरम झाली की यामध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकूयात. 2 वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत, याचे तुकडे करून टाकूयात. याला 3 ते 4 सेकंद भाजून घेऊयात. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते टाकूयात. कांदा थोडा लालसर भाजत आला की यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकूयात.
आले लसूण 1 मिनिटभर तेलात भाजून झाले की यामध्ये एक मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे ते टाकूयात. टोमॅटो परतत असताना यामध्ये मसाले टाकूयात, म्हणजे टोमॅटो पटकन शिजून मऊ पडेल. पाव चमचा हिंग टाकूयात. पाव चमचा हळद टाकूयात. 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 छोटा चमचा कसुरी मेथी टाकूयात. मसाले भाजत असताना कढईला चिटकून ते करपू नयेत यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकूयात. पाणी टाकल्यामुळे मसाले कढईला चिकटणार नाहीत. मसाला भाजून झाला की यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा हाताने कुस्करून टाकूयात. बटाटा चिरून टाकण्याऐवजी हाताने कुस्करून टाकला तर भाजीला छान घट्टपणा येतो. मसाल्यांमध्ये बटाटा छान परतून झाला की यामध्ये पाणी ओतूयात. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे यानुसार पाणी ओतणे. भाजीमध्ये पाणी टाकून झाले की याला उकळी आली की 5 मिनिट मंद गॅसवरती शिजून देऊयात. 5 मिनिट भाजी उकळून घेतली की यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा बटर टाकून 1 ते 2 मिनिट पुन्हा ही भाजी शिजवून घेऊयात. तयार आहे आपली बटाट्याची रस्सा भाजी. आता गॅस बंद करूयात आणि पुऱ्या करायला घेऊयात. पुऱ्या बनवण्यासाठी कणिक मळली होती ती चांगली भिजली आहे. आता याला तेल लावून पुन्हा 1-2 मिनिट चांगले मळून घेऊयात. कणिक मळून झाली की याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. पुरी तुम्ही किती लहान किंवा मोठी बनवणार आहात त्या पद्धतीने गोळे बनवणे. तीन चार गोळे बनवून झाले की याच्या पुऱ्या लाटून घेऊयात. पुऱ्या लाटण्याआधी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. पुऱ्या लाटण्याआधी पोळपाटाला थोडे तेल लावून घेऊयात, म्हणजे पुऱ्या लाटताना पोळपाटाला चिकटणार नाहीत. या पुऱ्या लाटताना खूप जाड किंवा पातळ नाही लाटायच्या. या पद्धतीने पुऱ्या लाटून घेणे. एक पुरी लाटून झाली आहे. अजून एक पुरी लाटून पाहूयात. या पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्या लाटून घेते. इथे मी 4 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. या तळून पाहूयात. तेल गरम झाले आहे. यामध्ये पुरी टाकूयात. पुऱ्या तळताना बऱ्याच वेळा त्या तेलकट होतात. पुऱ्या तेलकट होऊ नये यासाठी त्या व्यवस्थित तळल्या गेल्या तर पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. यासाठी पुरी जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा ती एका बाजूने चांगली तळली गेली की नंतरच दुसरी बाजू तळून घेणे. या पद्धतीने 2 ते 3 वेळा फक्त पुरी पलटवणे. तुम्ही जर ती सारखी तेलामध्ये पलटवत राहाल तर पुरी फुटून ती तेलकट होऊ शकते. तुम्ही पाहू शकता पुरी तळून छान फुगली आहे
आणि फार तेलकटही झाली नाही. याच पद्धतीने अजून एक पुरी आपण तळून पाहूयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. पुरी आणि त्याच्याबरोबर ही भाजी खायला खूपच छान लागते. दुसरी ही पुरी तळून झाली आहे, याला काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पुरी अजिबात तेलकट झाली नाही. तयार आहे आपली पालक पुरी आणि त्याच्याबरोबर ही बटाट्याची रस्सा भाजी. याला सर्व करून घेऊयात. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.